ದಿಲ್ಲಿಯ ಬೇಡಿ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿರುವ ಸಂಸದರ ನಿವಾಸವಾಗಿರುವ ಬ್ರಹ್ಮಪುತ್ರ ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಿನ ಮೇಲಿನ ಮಹಡಿಗಳು ಬೆಂಕಿಯಲ್ಲಿ ಬೂದಿಯಾಗಿದೆ. ದಿಲ್ಲಿಯ ಬೀಸ್ಮಂಬರ್ ದಾಸ್ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮಪುತ್ರ ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇದೆ. ಈ ಬಹುಮಹಡಿ ಕಟ್ಟಡದ ಮೇಲಿನ ಮಹಡಿಯಲ್ಲಿ ಬೆಂಕಿ ಕಾಣಿಸಿಕೊಂಡು ನಿವಾಸಿಗಳನ್ನ ಭಯಭೀತರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿತ್ತು. ಕೂಡಲೇ 10ರಷ್ಟು ಬೆಂಕಿ ನಂದಿಸುವ ಗಾಡಿಗಳು ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದು ಬೆಂಕಿಯನ್ನ ನಂದಿಸಿದವು. ಮೇಲಿನ ಮಹಡಿಯಲ್ಲಿ ಏನೇನೋ ಅನಾಹುತ ನಡೆದಿದೆ ಎನ್ನುವುದರ ಸ್ಪಷ್ಟ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ರಕ್ಷಣಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಪ್ರಯತ್ನ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಸಂಸತ್ ಭವನದಿಂದ 200 ಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಈ ಮನೆಕೂಟವನ್ನ 2020ರಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿಯವರು ತೆರೆದಿಟ್ಟಿದ್ರು. ಇದರಲ್ಲಿ ಬಹುತೇಕ ರಾಜ್ಯಸಭಾ ಸದಸ್ಯರು ವಾಸಿಸುತ್ತಾರೆ. ಸದ್ಯ ಸಂಸತ್ ಕಲಾಪ ನಡೆಯುತ್ತಿಲ್ಲವಾದ್ದರಿಂದ ಸಂಸದರು ಎಲ್ಲೋ ಒಬ್ಬಿಬ್ಬರು ಇದ್ರು. ತೃಣಮೂಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಂಸದ ಸಾಕೇತ್ ಗೋಖಲೆ ಈ ಬಗೆಗೆ ಎಲ್ಲಿದೆ ರಕ್ಷಣೆ ಎಂದು ಎಕ್ಸ್ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಗ್ನಿಶಾಮಕ ಪಡೆ 5 ನಿಮಿಷದೊಳಗೆ ಬರಬಹುದು. ಆದರೂ ತಡ ಮಾಡಿ ಅರ್ಧ ಗಂಟೆ ಆದ ಮೇಲೆ ಬಂದವಂತೆ. देखिए 1:22 के ऊपर हमें कॉल मिला कि ब्रह्मपुत्र अपार्टमेंट जो कि पंडित पंत मार्ग के पास में है, तो उसमें आग लगी है कि हमारे जो है कंट्रोल रूम ने तुरंत जो है 14 गाड़ियों को डिपार्चर करवाया है इसमें, जिसमें स्पेशल जो है हम TTL का भी करवाया है रेस्क्यू के लिए, क्योंकि हाई राइज बिल्डिंग है ये। तो अभी तक जो है आप देख पा रहे हैं कि भाई स्टिल्ट फ्लोर के ऊपर डैमेज ज़्यादा है, बाकी अपर फ्लोर के ऊपर बाहर से डैमेज है। और अभी तक हमारा सर्चिंग ऑपरेशन और फायर को कंट्रोल कर लिया गया है, लेकिन अभी काम हमारा जारी है। कहाँ से सर आग की शुरुआत हुई और ग्राउंड फ्लोर पे क्या ऐसा पड़ा? देखिए ग्राउंड फ्लोर के ऊपर जो है स्टोरेज था, हाउस होल्ड स्टोरेज था, तो उसके अंदर ज़्यादा डैमेज है। सर अभी तक कितनी गाड़ियाँ पहुंची और क्या कोई कैजुअल्टी इंजर्ड वगैरह? अभी तक कोई कैजुअल्टी रिपोर्टेड नहीं है, लेकिन फिर भी हमारा सर्चिंग ऑपरेशन और काम अभी हमारा जारी है। इंजर्ड का कुछ पता चला? इंजरी का भी किसी का कोई अभी तक रिपोर्टेड नहीं है। और सर टोटल अगर हम फ्लैट्स की बात करें तो कितने फ्लैट्स में? देखिए इसके अंदर जो है कॉरिडोर के अंदर एक कमरे के जो फ्लैट्स हैं इसमें अभी तक हमने वो भी काउंट नहीं किया है, क्योंकि देखिए अब हम ही काम कर रहे हैं, धुआं ज़्यादा है बिल्डिंग के अंदर, ठीक है ना। तो वो एक हमारा जो प्राइम जो टारगेट होता है रेस्क्यू करना, तो वो सर्चिंग और वो हमारा लगातार जारी है अभी, और क्योंकि बिल्डिंग जी। सर एक आखिरी सवाल ये है कि ये MPs के फ्लैट हैं या फिर उनके स्टाफ क्वार्टर, ये थोड़ा सा क्लियर कर दीजिए। देखिए काफ़ी छोटे इसके अंदर क्वार्टर हैं, तो ये भी आपको जो लोकल जो है एडमिनिस्ट्रेशन वही बता पाएंगे आपको। ಸುಂದರವಾದ ಹೂಗಳು ಅರಳುವುದಕ್ಕೆ ಬೇರು ಶಕ್ತಿಶಾಲಿಯಾಗಿರಬೇಕು. ನನಗೆ ಸೌಂದರ್ಯವೇ ಶಕ್ತಿ. ಯಾವಾಗ ವಿನಮ್ರವಾಗಿರಬೇಕು ಮತ್ತು ಯಾವಾಗ ಕಠೋರವಾಗಿರಬೇಕು ಎಂಬುದು ತಿಳಿದಿರಬೇಕು. ನಾನು ಕಠೋರತೆಯಲ್ಲಿ ಸೌಂದರ್ಯವನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಜಗತ್ತು ಸಫಲತೆಗೆ ಅಡ್ಡದಾರಿಗಳನ್ನು ಹುಡುಕುತ್ತಾ ಇರಲಿ, ಆದರೆ ನನಗೆ ಪರಿಶ್ರಮದಲ್ಲೇ ಸೌಂದರ್ಯವಿದೆ. ಹಿಂಬಾಲಕರನ್ನು ಹುಡುಕೋ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಸ್ನೇಹಿತರನ್ನು ಗಳಿಸುವುದರಲ್ಲಿ ಸೌಂದರ್ಯವನ್ನು ಕಾಣುತ್ತೇನೆ. ಹಲವು ಆಯ್ಕೆಗಳ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಬದ್ಧತೆಯಲ್ಲಿ ಸೌಂದರ್ಯ ಅಡಗಿದೆ. ಸೌಂದರ್ಯ ನಿಮ್ಮ ವಿಶಿಷ್ಟ ಹೊಳಪಿನಲ್ಲಿ ದ ಒರಿಜಿನಲ್ ಆಭರಣ. ನಿಮ್ಮ ಸೌಂದರ್ಯಕ್ಕೆ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣ ಆಭರಣ.